नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन रोड अमर हिंद मित्रमंडळाजवळ आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की एक व्हॉलीबॉलचं ग्राउंड इथं तयार केलेलं आहे. अनेक खेळाडू दिसतात आहे आणि मावळ व्हॉलीबॉल लीग या नावाने आत्ता इथे एक स्पर्धा चालू आहे, कालपासून चालू आहे. तर त्याचे जे आयोजक आहेत ते आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार, पहिले तर आपली ओळख सांगावी. सर माझं नाव साहिल काळोखे. बरं, आत्ता या ठिकाणी नक्की काय आहे व्हॉलीबॉल लीग मावळ तालुका म्हणजे नक्की काय आहे? आम्ही तळेगावातले व्हॉलीबॉलचे जे प्लेयर आहोत, आम्ही सगळ्यांनी मिळून असं डिसिजन घेतलं की बाहेर आपण खेळायला जातो तर आपल्या तळेगावातसुद्धा व्हॉलीबॉलच्या मॅचेस झाल्या पाहिजेत. बरं, त्याच्यासाठी आम्ही तळेगावात व्हॉलीबॉलचं आयोजन केलं आणि आम्ही व्हॉलीबॉलच्या मॅचमध्ये आपल्या मावळ तालुक्याचा वेगळा एक हाफ ठेवला होता आणि ओपनचा एक वेगळा हाफ ठेवला होता. बरं. आणि ओपनमधनं आम्ही 3 टीम्स फायनलमध्ये नेल्यात आणि आमच्या मावळामधून 1 टीम फायनलमध्ये नेली, असं आमचं होतं नियोजन. बरं, आता हे कधीपासून चालू आहे? आमच्या मॅचला 2 दिवस झाले. काल फर्स्ट राऊंड होता आणि आज फायनल आहे. बरं, साधारण हे आपले किती वर्ष आहे असं काय सांगता येईल का? आमचं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही व्हॉलीबॉलच्या मॅचेस भरवल्या होत्या, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खूप बाहेरनं टीम्स आल्या होत्या, राजस्थान असेल, मुंबई असेल, परत नाशिक असेल, चांगली टुर्नामेंट झाली. बरं, यासाठी जे समजा प्रथम क्रमांक होती का असं काय नंबर काढणार आहे, तर त्यासाठी काय आहे नक्की, म्हणजे काय ट्रॉफी वगैरे काय? हो, आपण प्रथम क्रमांक 35,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय क्रमांक 15,000 आणि चतुर्थ क्रमांक 10,000 असं ठेवलेलं आहे. आणि आपण आकर्षक असं ट्रॉफ्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. बरं, साधारण किती संघ आले याच्याबद्दल काय सांगाल? ओपनमधनं आपण लीग मॅचेस ठेवलेला, त्याच्यात 12 संघांनी भाग घेतला आहे आणि मावळ हाफमध्ये 12 टीम्सची एंट्री झाल्या होत्या. ओके सर, धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत दुसरे आयोजक आहेत, त्यांच्याकडे थोडक्यात माहिती घेऊया. सर आपलं नाव सांगावं. माझं नाव तेजस मांजरखेडे. बरं, आणि राहायला कुठे आहे? मी तळेगावातच राहतो, दाभाडेआळीमध्ये. बरं, आता हे साहिल काळोखे यांच्यामार्फत या ठिकाणी जे व्हॉलीबॉलचं आयोजन झालेलं आहे कालपासून आहे, तर नक्की आपली म्हणजे स्पर्धा ही पहिली आवड नक्की होती का डायरेक्ट तुम्ही स्पर्धा भरवली असं काय? किंवा तळेगावातले आणखी किती जण आहेत आपल्या टीममध्ये असं काय सांगता येईल का? नाही, आम्ही बरेच वर्ष झाले व्हॉलीबॉल खेळतो सर्वजण. बरं. आणि बऱ्याच स्पर्धा होतात मावळ तालुक्यात किंवा तालुक्याच्या बाहेर, आम्ही तिथे सगळीकडे जाऊन भाग घेतो. बरं. आणि ते पाहता आम्ही निर्णय घेतला की आपल्या तळेगावचं सुद्धा व्हॉलीबॉल झाली पाहिजे, तळेगावात सुद्धा व्हॉलीबॉल मॅचेस झाल्या पाहिजे व आपल्या तळेगावचं सुद्धा नाव झालं पाहिजे कुठंतरी. बरं, ते आम्ही डोक्यात ठेवून ही मॅच भरवण्याचा निर्णय घेतला. मागच्या वर्षी आम्ही जी मॅच भरवली त्याच्यात चांगला प्रतिसाद भेटला आम्हाला. साधारण गेल्या वर्षी किती संघ आले होते? आम्ही दरवर्षी आमंत्रित संघच घेतो. बरं. जे टॉपचे संघ आहेत महाराष्ट्राच्या राज्यात, तेच संघ आम्ही आमंत्रित करतो ओपन आपमधून. आणि आपला जो ग्रामीण भाग असतो त्यातून जेवढ्यांना इच्छुक आहेत स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्या सर्वांच्या एंट्री आम्ही घेतो. तरी आम्ही मागच्या वर्षीसुद्धा 12 संघ घेतलेले आमंत्रित आणि यावर्षीसुद्धा 12 संघ घेतलेले आमंत्रित. आणि सामना हा लीग याच्यात होतो, लीग फॉर्मॅटमध्ये. बरं. म्हणून आम्ही आमंत्रित लिमिटेडच संघ घेतो आणि त्यांना जास्त चान्स देतो खेळायसाठी. बरं, आता हे जे नियोजन झाले साधारण किती महिन्यापूर्वी, किती आठवड्यापूर्वी झाले? आम्हाला नियोजन करण्यासाठी जवळजवळ 2 महिने लागलेले आहेत. बरं. 2 महिन्या अगोदरपासून आम्ही सगळं प्लॅनिंग करून, सगळ्या इव्हेंटचं प्लॅनिंग करून आम्ही त्या हिशोबाने वागलेलो आहे. स्पॉन्सरकडे जाणं, स्पॉन्सरचा सुद्धा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आपल्या स्पर्धेला. बरं. त्यामुळेच आपण हे शक्य झालेलं आहे. स्पर्धा कोण आहे स्पॉन्सर, काय सांगू शकताल का? आपल्याला बरेच स्पॉन्सर आहेत, तर नाव घेत बसलं की बरेच आहे. इथं बॅनरवर तुम्हाला दिसू शकतात, बरेच स्पॉन्सर लावलेले आहेत आपण. बरं. तसेच शबनमताई खान, संध्याताई देसाई, निलिमाताई शिंदे, रिद्धिताई गारगुडे, अर्चनाताई सोनावणे आणि शैलजाताई काळोखे आपण सुद्धा आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मावळ व्हॉलीबॉल लीग तर्फे धन्यवाद. जाऊन फायनल सामना मावळ व्हॉलीबॉल लीग पर्व दुसरेचा सर्व प्रेक्षकांना विनंती ग्राउंडच्या बाहेर उपस्थित. आत्ता आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊ की नक्की व्हॉलीबॉलचं जे साहिल काळोखे यांनी जे आयोजन केलेलं आहे ते नक्की कसं आहे. मॅडम नमस्कार, आपली थोडक्यात ओळख सांगावी. नमस्कार, मी मावळ तालुका अल्पसंख्याक महिला अध्यक्ष. तर आज साहिल काळोखे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने जी मावळ व्हॉलीबॉल लीग ही स्पर्धा भरवली आहे ते खूपच स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि अगदी लहानातल्या लहान मुलापासून अगदी तरुणाईपर्यंत आणि मोठ्यांनाही आवडणारा हा खेळ आहे. आपण नेहमीच क्रिकेट वगैरे याचे प्रेमी बरीच आहेत आणि क्रिकेट आवडणारा वर्ग बराच आहे. तसं तरुणाईला व्हॉलीबॉल हा खूपच असा लोकप्रिय झालेला खेळ आहे आणि हे एक चांगला उपक्रम साहिल आणि त्याच्या मित्र परिवाराने राबवला.
तर आमच्या सगळ्या भगिनी म्हणजे आमच्या राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शैलजाताई काळोखे, निलिमाताई, परत आमच्या संध्याताई आणि अर्चनाताई, आम्ही सगळेजण इथे उपस्थित राहून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद. या साईडला दे ना. अरे बाळा तू तिथंच बस ना. तिथंच बस. मावळ व्हॉलीबॉल लीगमध्ये कालपासून बरं मॅडम, आपलं नाव सांगावं. माझं नाव निलिमा गणेश शिंदे. बरं, मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे यांचं व्हॉलीबॉलचं स्पर्धा भरवण्याचं. तर मावळ तालुक्यामध्ये हे प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे बाकी क्रिकेट आहेत किंवा इतर स्पर्धा भरतात, परंतु हे जे आगळं वेगळं जे व्हॉलीबॉल लीग भरवलेली आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? साहिल काळोखे याला या खेळाची खूप आवड आहे. आम्ही हे पर्व दुसरं आहे. आम्ही 2 वर्ष झाले हे त्याने राबवलेला जो उपक्रम आहे आम्ही उपस्थित राहून पाहतो. महाराष्ट्रातील सर्व पुणे जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून विविध भागातनं इथे टीम सामील झालेल्या आहेत. जवळ 40 टीम आहेत. तर साहिलने हा जो उपक्रम ठेवलेला आहे तर त्यातून खरंच या खेळाला एक नाव मिळतं आहे. हा खेळ दुर्मिळ होत चालला, पण ह्या साहिलने इथे तो राबवल्यामुळं सर्वांना त्याची आवड निर्माण झाली आहे. आणि असा छोटा मुलगा एवढं मोठं काम करतो आहे, हे याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत. आणि ह्या खेळाचा जो साहिलने उपक्रम घेतला आहे त्याबद्दल त्याला शुभेच्छा.